धम्माल विनोदी वेब सिरीज बकुळा सखाराम गोठाळे, मुक्काम पोस्ट गोठाळेवाडी। अरे सख्या, कधी आहे तुझं पाहुणे? पण डोकं तापायला लागलं उन्हाने, पण करपून जायला लागलो आम्ही। गोट्या एवढं वेळ तांबवलं मला इथं, गावात राहून मारून आलो असतो की मी। नाही तर काय म्हणतो? ए तू गप केल्या का? इथं काय चाललंय, काय निवेदन चाललंय तुझं? काय रे म्हणजे एक दिवस नाश्ता केला तर काय मिळाला असता वैर? अय्यो सरपंच, अय्यो सखाराम, कधी येणार आहे तुझे ते पाहुणे? किती उशीर झालाय? अहो सावकार, तुम्हाला काय दम धीर काय निघतोय का नाही? अहो मोठ्या घरची लोक आहेत ती। अहो पोरगा बाहेरच्या देशात ना आलाय, अहो जरा तयार होयाला नाट्टा पट्टा करायला जरा येळ लागतो। तुमच्या आमच्यासारखं आहे का ती? हे खरं सख्या, तुझे चांगले काम केलं याने। मोठं स्थळ आणलं पुरीला। सरपंच मानल्यावर का सखारामला? अहो सावकार, सख्या म्हणजे लय जीवाचा माणूस आहे। तुमच्या पोरीला स्थळ बघायला सांगितलं म्हटलं, मी लगेच होकार देऊन टाकला। शियायला आपला लय जीव भावाचा माणूस सख्या म्हटलं। सख्या काय विश्वासाचं लायकीच आहे का? का बोलतो तू? काय म्हणता? काय म्हणतो? ए अरे गप केल्या का? हो सरपंच ह्याच्याकडे बघा। बुक्कीच घालीन। सरपंच सावकार पाहुणे आले, पाहुणे। बाबूराव आला म्हणजे पाहुणे आली बर का? ये 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 बाबूराव। पाहुणे आले बघा। राम 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 राम। होय सखाराम भाऊ, आता कसं करू? आता झाली का कामाला सावकार? काय तुमच्या गावचं रस्ते राव? पाहुण्याची पाक गाडी गावाच्या बाहेरच लावावी लागली। याला काय अर्थ आहे राव? पाहुण्या पुढे पाक सखाराम घोटाळ्याची अगदी आबरूच घालावली तुम्ही। होय होय होय, रस्ता एवढा खराब आहे, गाडी बिघडली ना, आम्ही तरी काय करणार? त्याच्यामुळे ही गाडी भाड्याने करून यावं लागलं। अरे माफ करा पाहुणे, सांभाळून घ्या। सखाराम भाऊ, पाहुण्यांना लई त्रास झालेला दिसतोय। नाही तर काय मग? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चल आत इकडे ये। तू काय काय गाई पण ऐक काय रे? तुला काय कळतं का नाही? तुला काय सांगितलं होतं? 4 जरा कळती माणसं घेऊन ये। ही असली आणली तुझी नरसाळी, आणि ही असली गाडी आणली। नाही लागा पाक लागा सखाराम घोटाळ्याची लागा म्हणजे तू आबरूच घालेल पाक गावा मोहर सगळी चौच घालावली बघ। हे काय आता आत गेलो नाही, उग मोठचं रान हाणायचं, उग मोठे बोलायचं काय? मग काय सांगतोय? लगीन करायचं आहे तुझं? करायचं आता कसं मला? चल 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 चल। आणि चपल्या कुठे त्या? अरे रस्त्याने अख्खा चिखल, काय सांगू, बुट टिकलंच फेकून आलोय आणि या टमटमत आलोय असले बंगाय। काय गाय पण आहे तू? चल आता ती जाऊ दे, चल 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 चल। बस इथं। जरा आमच्या गावाकडे यायला तुम्हाला त्रास झाला, जरा आमच्या घरी यायला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। कोणी आम्हाला क्षमा असाही म्हणतो मी। काय म्हणते सरपंच? जाऊ द्या, त्याला काय आता। ए सख्या, इकडे ये। अरे हळू केला काय का मुका घेतो काय? मला एक सांग, यातला नवरदेव कुठला आहे? अरे हो ना, मी पण पाहतो नाही, सखारामने इतकी तारीफ केली त्याची। नाही तर काय? ए सरपंच, ए सावकार, हे काय नवरदेव? ह्योच नवरा मुलगा आहे, तुम्हाला दिसत नावे? हे बघा। अय्यो हे नीट बस की, असा काय बसलाय तू? बारीला बसला ग? अय्यो सरपंच काय म्हणते हे? अरे सख्या, कोण आणलंय पकडून इकडं? असलं कुठून बघून आणलंय स्थळ तू? ए सरपंच, पोरग काय बघताय? अव पोरग किती शिकले ती बघा, बाहेरच्या देशात
PhD कंपनीत अहो चांगल्या मोठ्या हुद्द्यावर आहे पोरगा कळलं का सावकार अहो तुमची पोरगी एकदम सुखात राहील बघा हा की अरे मी हा विचारच केला नाही पोरगा कशाही असू द्या पण चांगला आहे ना पैशा बिशा चांगला कमी होता ते काय म्हणते हा बराबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. बरं एक काम करू सावकार बोला बघा बघितला कार्यक्रम उरकून घेऊ हे बराबर आहे बराबर आहे छकुलीला बोलून घ्या बाहेर हा, हा? अय्यो चकोले अय्यो चकुलो लागली आहे की आमची छकुली मला काय अय्यो सरपंच पाहुण्यांना द्यायचे घेऊ अदुबर हा मुलगी मात्र लय झक्कार बरं का हा, आमच्या पोरगे एक नंबर पाणी पण गोड लागते बुवा अय्यो, पाणी नाही आमच्या माणसं गोड आहे सगळे आमच्या स्वभाव गोड आहे बघा हा. विचारा विचारा सावकार बाई विचारा प्रश्न विचारा सावकार बाई तुम्ही विचारा की हो काय प्रश्न ते अय्यो विचारते की हो तुमचं नाव काय असतं म्हणते मी गुलिग सूरज चव्हाण. असे काय रे हा, शक्या अहो सावकार अहो बाहेरच्या देशात असलीच नाव असते ती असेन बाबा सरपंच आपल्याला काय माहिती आपण कुठे गेलो? कसलं यंटम नाव हे ते बाहेरच्या देशात असेल की रे हा. सरपंच अहो नावात काय आहे अहो पोरगा शिकलाय किती ती बघा पहिलं हा. तुमचं शिक्षण काय म्हणतं मी पहिली मॅडमला बघायला जायचो. अय्यो, हे काय हा ए, तू थांब जरा हे काय बोलत असतं काम काय असतं तुमचं मला करायला आवाज अय्यो काय म्हणतोय अय्यो काम काय बोलतो काम हो अय्यो सरपंच हे काय बोलतो किंवा हा हे कधी म्हणणार किंवा हे आमच्या डोका फिरलं किंवा अहो सावकार अहो कामाला म्हणतय ते नीट म्हणून की त्याला काय पण कुठं बोलतयस तर काय बी खरं सांगतोय. अहो सावकार अरे काय तुम्ही थांबा अहो बाहेरच्या देशात असंच असतंय सगळं हे खरं आहे का बघ आपल्याला काय कळतंय त्यातलं तू गप अहो सरपंच आमच्या पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हो हा आबा पोरगी एकच नंबर आहे. करायची तर येईलच का. तू थांब जरा तू ग बस हा बस गप अरे शक्या हे बरोबर बोलतोय का रे हा आम्हाला घाबरवत रे अहो सावकार कळतंय का ऐका सावकार कसलं पाहुणं आणलंय अरे अहो सावकार त्याच्याकडे काय बघताय अहो पोरगा कमावतोय किती सावकार तुम्ही बघा नारायण अरे तुला काय वाटतं बाबा तू काय शांत बसलाय कसं बघ आपल्या साखरामने आणलं मला तर काय पाठना बाबा तुझं काय चाललं तू बघ मी आपला येऊन बसलो तुझ्यामुळं तुला काही कळते का नाही अरे बोल ना बाबा इथे काय चाललंय कळत नाही बाबा हा सावकार माझं काही डोकं चला ना कोण काय बोलतय तेच कळा ना बघा मी काय म्हणतो ऐक गप की रे ग्लास पिकून आहे ना सरपंच चव जाईन असे नका करू लोक पातील हो हा ए ना पोरला का वेचरायचं वेचरून घ्या रे ना तर गोटाळा नको बघ होय 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 होय. हा काय विचारायचे असेल ते विचारा तुम्ही विचारा विचारा हा मुली तुझं नाव काय पल्लवी सावकर खूप नाव आहे ना. तू गप तू हाल नको आणि शिक्षण काय झालं MBA आमच्या मुलीचे शिक्षण एक नंबर झालं बघा हा हे सच्याला काय हेपी हटलं बघ तू गप बस तू काय बोल नको मध्ये स्वयंपाक येतो का अहो आमची पोरगी ना स्वयंपाक एकदम अगदी उत्तम करते बघा तू ग बस सावकार अय्यो, बोला की काय बाबा. काळजी करू नका अजिबात काय काळजी करू नका बघा आणि शक्या आमचा पोरगा पण एकच नंबर आहे बघा पोरगी एक नंबर आहे हीच पोरी करू चालतंय की आबा तुम्ही म्हणता ना ते. शक्या ठेव आहे म्हणून आम्हाला विश्वास येतोय हा. हा, काय सरपंच होय 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 हा. बरोबर आहे. बर आता मी काय म्हणतोय हा. ऐका हा, तुम्ही तुमचं काय असेल ते आपलं बघून घ्या हा, हा? हा. मी जरा पाहुण्यांच बरोबर बोलून आलो जरा बाहेर. ए, सगळे इकडे काय इकडे 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 काही गडबड बडबड करू नका सरपंच मी आहे की नाही पुढं आहे की नाही तुम्ही काय काळजी करू नका पाहुणे, अय्यो सरपंच चला जरा येऊ बाहेर सरपंच हे काहीतरी घोटाळा ते करायचे नाही ना? सावकार मला तर सख्याची लय भीती वाटायला लागली मला विश्वास आहे ते नीन बरं का व्यवस्थित पाहुणे ठरल्याप्रमाणे आतमध्ये सगळं व्यवस्थित चाललं व्यवस्थित चाललंय
तुमच्या पोराचं लगीन अगदीच ठरल्यात जमा. लय भारी काम केलं बाबा तुम्ही, लय भारी काम केलं. अहो सकाराम घोटाळे एकदा एखादं काम हातात घेतलं का नाही, हा अहो खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी. लय भारी. सोप्पा आहे वय. आता जे आपलं ठरलं होतं हा ते पैसे मला देऊन टाका आणि मला करा मोकळं. लगेच देऊन टाकतो. मग? पैसेच काय, हा. हे बघा, हे घ्या पैसे घ्या. हा. हा ए पाहुण, हा माणूस गेलाय बरं का, काहीतरी घोटाळा करेल. हा, मग चला. चला 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 चला. राम राम सरपंच, राम राम सावकार. ये बाबा, बस की रे बाबा तू. हा त्याला जागा दे रे बाबा नो. मुलीला पाहुणा आलं कळलं. अहो हो की हो. कुठे आहे पोरगा? अयो पाक यो समाज बसलाय म्हणते मी. हा याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय मी. काय म्हणते तू? हो, हा त्याला कुठतरी पाहिलंय मी. सरपंच काय म्हणते रामभाऊ? सावकार, त्याचं कुठं काय ऐकताय? हा? ए रामभाऊ, अरे कसं शक्य आहे ती? आमची पोरग बाहेर असतंय का? मला माझ्या देशात असतंय. काय सांगते? नाही नाही, याला बघितलंय मी. थांब, मला आठवू दे. लगा तू कधी गावाच्या बाहेर गेलाय का? तू ग मोकार काहीतरी बोलतोय लगा. बघितलंय कुठतरी ह्याला मी. सरपंच, मी ऐक नाही पुढं, ह्यो सकाराम घोटाळे पुढं ऐक नाही. हा हो का? सकाराम घोटाळे म्हणजे काय? कटक्याव बोट आणि जागेव पलटी. सोप्पा आहे का? हा, मी ऐक ना पुढं. थांबा, मी ऐक ना पुढं. हा अहो, ह्यो पोरगा बाहेरच्या देशात PhD कंपनीत चांगल्या मोठ्या हुद्द्यावर आहे. अहो चांगला पगार आहे त्याला. तुम्ही कशाला कोणाचं पण ऐकताय? हो, याला कुठतरी पाहिलंय मी. तर सख्या गडबड नाही ना काय? नाही तुझा खटक्या बोटच पलटी करीन. सरपंच, तुम्ही काय काळजी करताय? मी आहे की पुढं. अयो सरपंच, मला काहीतरी डाऊट येते याच्यावर. काय म्हणते तू? रामभाऊ काहीतरी बोलते. ए गोट्या, तुला सांगितलं वाटत ना, साख्या विश्वास नको ठेवू. आता आठवलं. याला बघितलं मी तालुक्याला हॉटेलमध्ये प्लेटा पुसत होता. अयो काय म्हणते? ए नीट बोल. पिझ्झाचं दुकान आहे स्वतःच. डोक्यात जाऊ नको, फटक्यात जाची. अयो सरपंच, हे काय चाललंय? आमची मस्करी चालली काय? हा ए सख्या, अहो सरपंच, सावकार, अहो हॉटेल तर हॉटेल. अहो पोरग किती कमी होते ती बघा ना तुम्ही. सावकार, अहो तुमची पोरगी खुश राहील, ह्याच्या पलीकडे काय? मालकीट गाजवायला आणि पोलीला लाजवायला. फक्त सोडता म्हणजे नसल्या तर त्यामुळे लाजली बघ असली. अय्यो काय बोलतो रे? अय्यो पोरीला काय झालं की हो? ना बघ रे, का झालं पोरला. सावकारी बाई, हिला सांभाळा हो. ए उठ की रे तू. माझी पोरगी मी घरी ढकलून देईन, पण तुला देणार नाही, कळलं का? बुवा इलीच नका ढकलून देऊ. या गरीबाला द्या. तिथं बी कल्याण होईन, माझं बी कल्याण होईन. पाय बोलू का तुमच्या हातून? अय्यो तू निघ बरं इथून. हा हा? अरे, अरे, माझ्या पोराला मारतो. हा? माझ्या मायला बोली का तो खातीला. लग्न जमत. अय्यो सारा गोंधळ केला की हो. सगळे गडबड करून टाकली या सरपंचाने. कसल्या पाहुणे आणलं होतं? हा हा? अरे बापा, हे सगळं घोळ करून टाकलं रे. आता मी सरपंचाला सोडणार नाही म्हणते मी. हा सख्या केलं तू बघायला लागते मला.
घोटाळा. सखाराम काय अवतार केलाय? अरे ऍक्सिडेंट, लय मोठा ऍक्सिडेंट झाला. तुला काय करायचं? देऊ का सपोर्ट देऊ का? नको बकुळे, अरे कुठे आहे तू? बकुळे, भैया ही कोण आलाय बाबा? ऐक बकुळे. आता बाय सरपंच बकुळे. भैया सरपंच, आणि हे काय झालंय? काय सांगू बकुळे, अगं त्या नवऱ्यामुळं मला लय हाणलाय बाबा. काय ह्यांनी हाणलंय का काय तुम्हाला? अरे सगळ्यांनी नाही हाणला मला, अख्ख्या गावाने हाणला, तुडवला. अहो काय झालंय सरपंच ते तरी सांगा. त्या सावकाराच्या पोळीला यांनी स्थळ बघितलं आणि त्यात मला गुतावला. काय सांगू. काय सावकाराच्या पुरीला स्थळ आणि ह्यांनी तर मला कामान धामाला त्यात अडकवलाय. लोकांनी मला निवार आणलाय. अहो सरपंच तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? यांना सांगितलंय बाई स्थळ बघायला. या माणसाच्या कुठे नादी लागतं तुम्ही? हे स्थळ बघायला सांगायच्या लायकीचं आहे बाई. अगं त्याला कोणी सांगितलंय? त्याचा त्यांनीच उद्योग केलाय, त्याच्या त्यांनीच काशी घातली आणि कामान धामाचं मला अडकवलं त्यात. मी काय करू? लोकांनी मला निवार आणलाय. आता येऊ द्या त्यांना, बघते त्या माणसाकडं. नुसता रोज एक कुटाणा करतोय, आता त्याला नुसतं घरी येऊ द्या, मग बघते त्याच्याकडं. चांगला आता त्याला सरळ करते. त्या बघा आलाय आता तो पण. आला बघ त्याला मार. अरे निळ फुली माझ्या आधी कस काय घरी पोचला? आयुष्यानं काय सगळं बायकोला सांगितलं काय? अयो सगळा गोठाय. आता मार खायला राहावं सावं त्याच्या आयला मरतय. या 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 लवकर या या. काय पराक्रम केलाय आज इथं? या काय करायला गेला होता तुम्ही? काय करून आलात? ह्या काय अवतार केलाय? अव बोला ना. सरपंच आला का लगेच बारक्या पोराकडे बायकोला माझ्या सांगायला? कुठं नाही गेला तू? मला सांगतो बायकोला सांगितलं का माया? इथं माझ्या संग बोला काय केलंय ती. काय नाही ऍक्सिडेंट, मोठा ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट? सरपंचाला सांगितलं का तुला? सांगितलं असेलच की. होय सरपंच? ए लका माणूस आहे का बायताडे? काय त्या सावकाराच्या पुरीला पोरग बघितलंय? निवळ शेंबड पोरग. ते पक्क बाद पोरग आणलंय. त्याला अक्कल ना वक्कल काही नाही. निवळ बाद पोरग. असलं स्थळ बघितलं वय त्याच्यामुळे अख्ख्या गावाला मला मारला. ए सरपंच, ती पोरगा कसलं काय काय मला माहित आहे. सगळं घोटाळे म्हणते मला. म्हणलं मी घोटाळे करणारच. होय होय बघुळे करणार ना घोटाळे. आता त्या पोराचं मला काय माहित कसलं नाही. बघुळे आपण एखाद्याचं चांगलं करायला लागतो. हा की नाही? आता ती असलं काय म्हणून निघाल त्याला तर मी काय करू? काय म्हणते बघ ते. पण ह्याला अक्कल नको रोज तुमचा कुठं नाही सरपंच तुम्ही? सरपंच असलं कुठानं तुम्हाला कुणी करायला सांगितलं? घोटाळे तुम्ही घरात येत
बायकोने मला तुडवला. आय, 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 आय. सकाराम घोटाळ्याच्या बायकोला मार खायचं म्हणजे काय सोपं आहे पण याला सुधरवायचं काय माहिती. आय, 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 आय. आयला लगा गावाचा राजीनामाच देऊन टाकतो मी सरपंच. आय, 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 गे. बाब्या हा हा डोळं पांढरं पडस्त्यावर मारलं रे मला. मला तू तिथंच होता रे बाब्या. दुनिया हालायला लागली माझी. अरे माझ्या धोत्रात कुठं हात घालितो. वरती माझा पेकार दुखत आहे. धोत्रापाशी काय इथं दुखतंय का? उरलेला जीव घालून टाकायचा बाबा बाबे. हा मारतो काय मला बाबे बाया मारणा उठला. सरपंच तुम्हाला म्हणत होतो त्या सख्याच्या नादी लागू नका. तुम्हालाच लय त्याचा पुळका. अरे मला काय माहित तो सख्या एवढा वाराच आहे. अख्ख्या गावाला त्यांनी येड लागून टाकले. त्याच्यामुळे माझी हाड शिकली रे. नको नको झाले गावाला तो सख्या. सरपंच बाई आहेत का घरात? कोण आहे? काय लबर माणूस आहे. बाई बघितली की अर्ध दुखणं काय. बाब्या काय म्हणतोस रा? काय नाही काय नाही. दत्तू काय म्हणतो बाई? मालकीन बाई नाही का? बर तुम्हाला काय झालं? मला मला काय आलं? मला काय आलं बाब्या? मला काय आलं? काय नाही. मला काय आलं? काय झालं मला? आणि तुमचं ते बोलायचं विसरलात काय सरपंच? सरपंच संधीचं म्हणते ते संधीचं. आयो बाई काल लय मोठी संधी भेटली होती. त्याचं लय मोठं सोनं झालं. आय 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 या तुम्ही या 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 या. आय 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 बाबा दाबरे दाबरे. आय 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 आयो द्या संधी सोनं. आय 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 आय. मायला आयला पोरगी दाखवायचा कार्यक्रम लय मागात पडला गड्या. अयो जीव नुसता रडकुंडी आणलाय माणसानी. नको नको केलंय उग मला. खरंय तुझं खरंय. मायला कालच्या लोकांनी हाणला ते हाणला आणि आता घरी आलं तू बदलला. आयला काय नवऱ्याला काय इज्जत आहे का नाही? आयला सोपं आहे होईल. आव पण नसते उद्योग करायला सांगतय कोण? तुम्हाला दारू सोडवाय तिकडं पाठवलं होतं तर तुम्ही ह्यो उद्योग करून आलात घरी. आता गावासमोर हसू होतंय आपलं. अव नका की असं करत जाऊ. काय नाही दारू प्यायला हसू होतंय. आणि नवऱ्याला चार चौघात मारती तेव्हा हसू होत नाही का? गप तू उगाच लाडात येऊ नको. मला कस तरी होतं मग. गप्पा तुमचं आपलं काहीतरीच. अगं कुठं चालली? हाय हितच नाही कुठं चालली. बकुळे तू काय पण म्हण बा. राहिल्यासारखा आता तुझा जीवच नाही राहिला माझ्या. तुम्ही तरी कुठं राहिले पहिल्यावानी? अव म्हणजे तसं नाही. तुम्ही पहिले पेत नव्हतात ना. आता कसं पिऊन पडतंय कुठं बी. बकुळा ए बकुळा बकुळा. नाही मी नंतर येते. अगं 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 थांब की बस की. मी हे आपलं ते हे तू बस की. हा बसते ना. भया समजलं मला ते लय हाणलं म्हणतात सख्याला. हा ना बाया बघ की किती मारले. पण ह्या माणसाने कशाला नसते फंदत पडाव ग. ते सावकाराच्या पुरीला सळ बघायला गेलत हे माणूस. असले धंदे करावं का? अगं बकुळे पण मी म्हणते काय गरज होती का त्याला फरक पडायची? त्या माणसाला कळण तर ना. तरी किती मी अगं किती ह्या माणसाला हे नका करू ते नका करू किती दापत असते तुझचा. बकुळे सरपंचांना पण हाणलं म्हणतात काल. लय मारलाय त्याला तर. असा भिकाऱ्यावाने अवतार करून आलं होतं ते सरपंच इथं दारात ना. अजून 2 ठोके टाकलेत बघण्या खराट्यानी. त्याला बी चांगला ठणकावलाय
आणि ह्यांना बी टाकले ठोक. काय बाय बकुळे तुझा नवरा अख्ख्या लोकांचा माल खाल्लाय काल. तिथून तर मार खाऊन आलायच माणूस, परत माझा बी मार खाल्लाय. लग्न जमावत्यात. बघ की तर काय गरज आहे का असल्या लफड्यात पडायची. ए गोदाक्का आली का सकाळ सकाळ इकडं आयला कधीच्या काळात बायको जरा जवळ बसली की आली लगेच गप्पा ठोकायला. जा बरं आपली. एवढं चिंबवलंय तरी चरा चरा करतोय अजून. येते बकुळे. काय आवं हा असं बोलतात वय दारात आलेल्या माणसाला. असं बोलल्यावर परत येतील का दारात लोक आपल्या. तिथं जाऊ दे तू चारा पुढे. काल सरपंच लय ह्यांदा ए गोट्या काल काय झालं रे आना कसल्या पोराला पोरगी होत रे तू. माझे 2 सोन्यासारखे पोर आहेत बघ. त्यातलं एक पसंत कर. कमवायला गेलं की बघ 10-5 हजार घरी आणता येते. देतो का पोरगी तुझी एक माझ्या पोराला. अयो या सरपंचांना चांगलं चांगलं म्हणून उलाटला की हो आमच्यावर. कसला तळ आणला होता पाहिलंय ना तुम्ही लोकांनी. अहो सावकार मी टायमावर आलो, नाहीतर तुम्ही जुळून टाकलं असतं. अहो सावकार हे असं होतं. मग जरा सांगत जावा पोरगी हाय बी काय. माईला पोरगी लग्नाला आल्यावरच गावात आणली. काय बोलतो रे लेकराला त्याच्या. हे देऊळवाल्याक नुसतं मध्ये मध्ये करताय. अरे गा बस की जरा. ए गोट्या काय बोलतो तू मादी मादी. मादी मादी नाही बघ यंदा जाऊ मी ग्रामपंचायत खुर्ची घेऊन बसतो का नाही बघते. काय बोलतो काय अरे गप केली का तू. राम 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 मोठ्या राम 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 राम. अयो सरपंच हे बरोबर नाही. तुम्ही आमची केली हो काय आता म्हणतो मी. का मंडळी सावकार मंडळी तुमच्या समोर सावकारांची मी जाहीर माफी मागतो सावकार. असू दे झाले गेलं विसरून जावा. त्या सख्यानी पार नको नको करून टाकले मला बघा. पार गोत्यात आणले मला त्या सख्यानी. अयो सरपंच हे सगळे बरोबर झाला पण तुमच्यावरचा आमचा उठला की हो. काय बोलताय तुम्ही सावकार. अयो विश्वास म्हणतो मी. गोट्या मोद्याचा बॉल की रे आधी सगळं उलट सुलट वाहून जात की. तर मी काय म्हणतो. अयो गुला हलतो रे दिसता तू घाप की. बरं ऐका मंडळी तुमच्या समजांच्या समोर सावकार तुमची मी जाहीर माफी मागतो बरं का. झालं गेलं त्याबद्दल खरंच माफ करा मला. पण खरंच त्या सगळ्यांनी पार नको नको करून टाकले मला. काय करू या बहिणाचं काय समजानाच. मी काय म्हणतो. तू नको ना काय म्हणू. गप जरा. अहो तो सख्या लय खतरनाक माणूस आहे. मागच्या वेळेला त्याला व्यसनमुक्ती केंद्रात टाकला होता. तिथं बी काहीतरी कुठं करून आला परत. सख्याचं नाव घेतलं नंतर डायरेक्ट डॉक्टर हात जोडतोय. काय म्हणतो येड्याच्या नदी लागाव कशाला तुम्ही. अरे बाबा ते अख्ख्या गावाला घोडा लावाय निघाले. मी काय म्हणतो. हे शंकर पाळ्या हो साईडला. अयो सरपंच काल माझी होता राहिली की हो. काय फसवणूक म्हणते मी. असं म्हणा की त्या शाख्याचं काय तर कार बरं. सगळं गावाला याड लावलं बघ त्याने. नाहीतर मग यंदा बघ मी भरतो सरपंच केला फार. मग काय पण बोलतोच. बाबा जरा जाग्यावर खेळ. सरपंचाच्या खुर्ची बसाय निघालाय. बघ की त्याचं काय तर कर की. मी काय म्हणतो मंडळी अयो बोला की हो सरपंच तुमच्याच ऐकतंय. अरे घाप की बोला. दिसतंय जागा उठलता जागा. सरपंच बोला. बरं मंडळी ऐका मी काय म्हणतो. हा बोला ऐकता आम्ही. सकाराम घोटाळे हा आपल्या गावचाच माणूस आहे. त्याच्यामुळे आपण एक काम करू. एकदा ग्रामपंचायतीकडून त्याला आपण नोटीस धाडू, समजपत्र धाडू. बघू काय बदल होतोय का. अरे घाप की बोला. अयो सरपंच बघा आता तुम्हाला तुमचे काय करायचे ते. पण तुमची एक दिवस ते करून टाकीन बघा. काय पंचायत म्हणतो मी हो. असं म्हणा की. गोट्या काय पण बोलत आधी मध्ये सगळं ओलाट होता की रे. अय्या बराबर बोलतो की हो. तुला समजत नाही. बरं जाऊ द्या. बाबूराव तू एक काम कर. कोरा कागद दे, पेन दे, नोटीस लिहू आणि ऐक डायरेक्ट जाऊन त्या बोकडीच्या हातात दे. मी काय म्हणतो. बाबा तू काय नको म्हणू. ए सरपंच याला तू नेरे कुठे तरी. हे पण सगळ्यात भाव चालले. काय रे गुला. बरं मंडळी आपण आपल्या गावातर्फे
एक नोटीस सगळ्याला लिहितोय. बाब्या ही नोटीस घे आणि डायरेक्ट त्या बकुळीच्या हातात दे. ते बियाणं सख्याच्या हातात नको देऊ. हे बघ ही सही करून टाकतो मी. बकुळीच्या हातात दे. सांगतोय काय हे घे आणि बाई जोर जा. होय पुढे गप्तो का आता. ए सरपंच हे कसे रे तुमच्या गावात असे? हा तू सरपंच का काय रे बाबा? तू जा रे बाबा जा. गोट्या आता काय करत रे गोट्या. तिकडं तिकडं करून टाकलाय सख्यानं घोटाळा. तिकडं तिकडं करून टाकलाय सख्यानं घोटाळा. घोटाळा घोटाळा झालाय घोटाळा. घोटाळा घोटाळा सख्यानं केलाय घोटाळा. घोटाळा घोटाळा झालाय घोटाळा. घोटाळा घोटाळा या सख्यानं केलाय घोटाळा. ए अरे सगळ्या बास कर बाबा बास कर. पाया पडू का तुझ्या आता.